ती जगदंबेची परमपवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद देवी भागवत असं म्हणतात. भाग्यवान आहोत तुम्ही मी सारे भाविक भक्त, की आपल्याकडून कालपासून ही सेवा आई भगवती करून घेते आहे. हे सत्कर्माचं अनुष्ठान आई तुमच्या माझ्याकडून करून घेते आहे. कारण हे सत्कर्म करणं ही दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. ज्या मनुष्याकडे अनंत पुण्याच्या राशी आहेत, जो मनुष्य भाग्यवान आहे आणि ज्या साधकावरती किंवा ज्या मनुष्यावरती, ज्या भाविकावरती आई भगवतीला कृपा करून घ्यायची आहे, तिच्याकडून, त्या साधकाकडून किंवा त्या मनुष्याकडून आई भगवती ही कथा श्रवण करवून घेत असते. तिची कृपा झाली, तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि तिनं तुम्हाला मला या ठिकाणावरती, या दरबारामध्ये आणून पोहोचवलेलं आहे. आता इथून पुढचा आपला प्रवास तिला जसा हवा तसं ती करवून घेणारच आहे. आणि म्हणून कालपासून आपण आरंभ केलेला आहे श्रीमद देवी भागवताला, की ज्या भागवताचा जरासं महात्म्य तुम्ही मी काल श्रवण करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये श्रवण करत असताना तुम्ही मी हे ऐकलं की ती शक्ती तुमच्या माझ्या जीवनाचा एकमेव आधार आहे. तिच्या शक्तीवरती तुमचं माझं जीवन चलायमान होत आहे. नव्हे नव्हे तिच्या शक्तीवरती हे अनंत ब्रह्मांड जीवन जगत आहे. अशी शक्ती जी तुमच्यामध्ये आहे, अशी शक्ती जी माझ्यामध्ये आहे आणि वेळोवेळी ही तुम्हाला मला सहकार्य करत असते. आपल्याला सहकार्य करते यात नवल नाही महाराज, पण तीच आई भगवती जगदंबा ही ज्या वेळेला भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतात, त्यावेळेला भगवंतांना सुद्धा ती सहाय्यकारी झालेली आहे. आणि याचंच वर्णन सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत. कालच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलं की 88,000 शौनकादी ऋषी नैमिषारण्यामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत. आणि एक दिवस सूतजी महाराजांचं आगमन त्या ठिकाणावरती झालं. शौनकांनी प्रार्थना केली, म्हटले गुरु महाराज, आम्हाला कथा ऐकायची इच्छा आहे. अशी कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा की ती कथा गायन केल्याचा परिणाम आमचा उद्धार तर होईलच, परंतु ज्या मनुष्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, हे जे चतुर्विध पुरुषार्थ तुम्हाला मला आपल्या जीवन जगण्यामध्ये जे गरजेचे आहेत, याची प्राप्ती ज्या मनुष्याला करून घ्यायची आहे, त्या मनुष्याने काय उपासना करावी हे आम्हाला तुम्ही वर्णन करून सांगा. ज्या वेळेला शौनकांच्या मुखामधून हे ऐकलं, त्यावेळेला सूतजी महाराजांना श्रीमद देवी भागवताचं स्मरण झालं. कारण हे एकमेव भागवत असं आहे महाराज की जो याचा आश्रित होतो, जो याची शरणागती करतो किंवा जो मनुष्य याचं श्रवण करतो, त्याचा उद्धार तर ही कथा करतेच, पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा आई भगवती पूर्ण करत असते. आणि याचं वर्णन करून सांगत असताना सूतजी महाराज एका ठिकाणावरती म्हणतात की तुम्हाला मला जीवन जगत असताना ही शक्ती जिच्या कृपेने दान होते, जी सहकार्य तुम्हाला मला करते, अशी जगदंबा ही भगवंतांना सुद्धा सहाय्य करते. ज्या ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये भगवंत अवतार घेतात, त्या त्या वेळेला ते शक्ती सहित अवतार घेतात. त्यांना जे कार्य करायचं आहे किंवा
जे कार्य करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये ते अवताराला आलेले आहेत, ते कार्य संपन्नतेकडे जाण्यासाठी भगवंतांना सुद्धा आपली परमाराध्या जगदंबा अर्थात शक्ती हिचं सहाय्य घ्यावं लागत असतं. आणि हीच शक्ती वेळोवेळी भगवंतांचं रक्षण सुद्धा करत असते. श्रीमद भागवतामध्ये प्रसंग वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण हे द्वारकेमध्ये विराजमान झालेले आहेत आणि एवढ्या वेळामध्ये समोरून सत्राजित येताना भगवंतांनी पाहिला. भगवंत विराजमान झालेले आहेत, सोबत सारे गोपाळ आहेत आणि साऱ्यांनी पाहिलं की समोरून एक अतिशय तेजस्वी पुरुष आपल्याकडे वाटचाल करताना येतो आहे. आणि गोपाल भगवंतांना म्हणायला लागले, म्हटले भगवंता, अहो साक्षात सूर्यनारायण आपल्याकडे येत आहेत म्हटले. पण भगवंतांना माहित होतं. भगवंत म्हणतात, तो सूर्यनारायण नाही, तो सत्राजित आहे. म्हटले, मग त्याच्या शरीरामधून एवढं तेज कशाचं बाहेर पडतं आहे? त्यावेळेला भगवंत म्हणतात की त्या सत्राजिताकडे एक मणी आहे, स्यमंतक नावाचा मणी आहे. तो मणी ज्याच्याकडे असतो त्या मण्याचा हा प्रभाव आहे किंवा त्या मण्याचं हे तेज आहे. परंतु ज्या मनुष्याकडे तो मणी असतो, तो मणी प्रत्येक दिवसाला 65,000 तोळे सोनं देत असतो. असं महात्म्य आहे या मण्याचं. सत्राजित भगवंतांजवळ येऊन पोहोचला. भगवंतांनी विचार केला की मथुरेमध्ये आत्ताच मी कंसाचा वध केलेला आहे आणि उग्रसेनजी महाराज हे राजगादीवरती बसलेले आहेत. जर असं माझ्याकडूनही काहीतरी सहाय्य त्यांना प्राप्त व्हावं या हेतून भगवंत विचार करतात की मी जर का सत्राजिताकडून तो मणी घेतला, त्या मण्याकडून जर का मी सोनं प्राप्त केलं, तर मी उग्रसेनजी महाराजांना जरासं सहकार्य करेन. आणि हा हेतू मनामध्ये घेऊन भगवंत म्हणतात की सत्राजिता, मला तुझ्या जवळ असलेला मणी देशील का? सत्राजितानं नकार दिला. म्हटले, काही हरकत नाही, तुला नाही इच्छा मणी द्यायची, काही हरकत नाही म्हटले. आणि सत्राजित आपल्या घरी निघून गेला. जसाच घरी आला, आपल्या गळ्यामध्ये असलेला तो मणी काढला आणि एका खुंटीला अडकवला आणि सत्राजित काही कामानिमित्त पुन्हा घराबाहेर निघून गेला. एवढ्या वेळामध्ये सत्राजिताचा जो धाकटा भाऊ होता, ज्याचं नाव प्रसेन असं होतं, तो त्या ठिकाणावरती आला. त्यानं तो मणी पाहिला आणि आपल्या गळ्यामध्ये धारण केला आणि प्रसेन शिकार करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. इकडं प्रसेन वनामध्ये येऊन पोहोचलेला आहे. शिकार करण्याची इच्छा आहे, परंतु शिकार काही प्राप्त होत नाही. आणि त्या प्रसेनला एका वाघाने पाहिलं. वाघाने प्रसेनवरती झडप घातली. एका पंजामध्ये प्रसेनची हत्या वाघानं केली. त्याच्याजवळ असलेला मणी हस्तगत केला. हे पाहिलं जांबुवंतजी महाराजांनी. जांबुवंतजी महाराजांनी वाघाची हत्या केली आणि त्याच्याजवळ जो मणी होता तो आपल्याकडे घेतला आणि आपल्या गुहेमध्ये निघून गेले. घरी आल्यानंतर तो मणी आपल्या लेकरांना खेळण्यासाठी जांबुवंतजी महाराजांनी दिला. इकडं प्रसेनचा मोठा भाऊ सत्राजित घरी आलेला आहे. पाहतो तर काय, घरामध्ये मणी नाही. ज्या खुंटीवरती मी अडकवून ठेवलेला आहे त्या ठिकाणावरती मणी नाही. मग अचानक लक्षात आलं की आज सकाळी कृष्ण मला मणी मागत होता. याचा अर्थ कृष्णानेच माझ्या मण्याची चोरी केलेली आहे. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता नाना प्रकारचे आळ सत्राजित गोपाल कृष्णांवरती घालायला लागला. भगवंत सांगत आहेत, समजावून सांगत आहेत की प्रसेन, मी तुझा मणी घेतलेला नाही बाबा. पण सत्राजित काही ऐकायला तयार नाही. आणि भगवंत विचार करतात की जर का सत्राजिताने माझ्यावरती आळ घातलेलाच आहे ना, तर मी सत्राजिताला त्याचा मणी शोधून देईन. भगवंत आणि थोडेसे गोपाळ वनामध्ये येऊन पोहोचले आणि शोध घ्यायला लागले. लक्षात आलं की प्रसेन वनामध्ये आलेला होता. प्रसेनचा शोध घ्यायला लागले. पाहतात तर काय, प्रसेनची हत्या झालेली आहे.
त्याच ठिकाणावरती एका वाघाच्या पावलांचा ठसे महाराजांना दिसले. गोपालकृष्णांनी त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेतला आणि थोडंसं अंतर पुढे चालून गेले. पाहतात तर काय, त्या ठिकाणावरती एका वाघाचा देह पडलेला आहे. त्या ठिकाणावरती एका मोठ्या अस्वलाच्या पावलांचे चिन्ह गोपालकृष्णांना दिसले. त्या पावलांचा मागोवा घेत 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 गोपालकृष्ण एका गुहेजवळ येऊन पोहोचले. लक्षात आलं की ही गुफा जांबुवंतजी महाराजांची आहे. गुहेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला जांबुवंतजी महाराज हे निद्रिस्त झालेले होते, अर्थात झोपलेले होते. जांबुवंतजी महाराजांची झोप मोडली गोपालकृष्णांनी आणि जांबुवंतांना राग आला. आवाहन केलं गोपालकृष्णांना युद्ध करण्यासाठी आणि गोपालकृष्ण आणि जांबुवंतजी महाराजांमध्ये युद्ध आरंभ झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 12 दिवस झाले, 18 दिवस झाले, परंतु तरी सुद्धा गोपालकृष्ण हे अजून गुहेच्या बाहेर आलेले नाहीत. दोघांमध्ये अजूनही युद्ध चालूच आहे महाराज. इकडे गुहेच्या बाहेर जे गोपाळ होते ते चिंता करायला लागले. म्हटले 18 दिवस झाले अजून आमचे भगवंत बाहेर आलेले नाहीत, याचा अर्थ भगवंतांवरती नक्कीच काहीतरी संकट असणार. सारे गोपाळ घाबरले आणि धावत धावत वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेजवळ येऊन पोहोचले. घडलेला सारा प्रसंग वसुदेवजी महाराजांना वर्णन करून सांगितला. वसुदेवजी महाराजांचं देवकी मातेचं वात्सल्य जागृत झालं आणि चिंता करायला लागले. विचार करतात की नक्कीच माझ्या कृष्णावरती काहीतरी संकट आलेलं असणार आणि आता माझ्या कृष्णाला मी या संकटामधून कसं दूर करू, अशी चिंता करायला लागले दोघंजण. आणि त्याच समयाला वसुदेवजी महाराजांकडे आगमन झालं नारदजी महाराजांचं. नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं, सारा प्रसंग वर्णन करून सांगितला. म्हटले मला असं वाटतं आहे की माझ्या कृष्णावरती नक्कीच काहीतरी संकट आलेलं आहे. नारदजी महाराज, अहो तुम्ही असं काहीतरी साधन आम्हाला सांगा, असं काही व्रत सांगा, असं काही अनुष्ठान तुम्ही आम्हाला सांगा की जे केल्याचा परिणाम आमचा कृष्ण आम्हाला प्राप्त होईल. त्यावेळेला नारदजी महाराजांनी श्रीमद देवी भागवताचं अनुष्ठान करण्याचा संकल्प वसुदेवजी महाराजांना आणि देवकी मातेला सांगितलं. श्रीमद देवी भागवताच्या अनुष्ठानाला आरंभ केलेला आहे. अनुष्ठानाचा प्रथम दिवस झाला, 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला. इकडे वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेचं अनुष्ठान चालू आहे. तिकडं गोपालकृष्ण आणि जांबुवंतजी महाराजांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध आरंभ झालेलं आहे की जे अजून थांबलंही नाही. आणि जसाच 28वा दिवस उजडला, जांबुवंतजी महाराज खाली पडले आणि जांबुवंतजी महाराजांच्या छातीवरती गोपालकृष्ण बसलेले आहेत. आता मात्र जांबुवंतजी महाराजांनी हार पत्कारली आणि हात जोडले. म्हटले आपण कोण आहात? जांबुवंता, मी भगवंत आहे. म्हटले आपण भगवंत नाहीत. प्रभू श्री रामचंद्र हे एकमेव माझ्यासाठी माझे भगवंत आहेत, तुम्ही भगवंत नाहीत. म्हटले तुम्ही कोण आहात सांगा. त्यावेळेला गोपालकृष्ण म्हणतात, जांबुवंता, अरे मीच पूर्वजन्मामध्ये प्रभू श्री राम म्हणून अवतार घेतलेला होता आणि हाच राम या जन्मामध्ये गोपालकृष्ण म्हणून अवताराला आलेला आहे. म्हटले मला तरी विश्वास बसत नाही. मग अशा वेळेला गोपालकृष्णांनी त्रेतायुगामध्ये जो प्रसंग घडलेला होता, जो संवाद जांबुवंतजी महाराजांमध्ये आणि भगवंतांमध्ये झाला, तो वर्णन करून सांगितला. म्हटले आठवतं का जांबुवंता, ज्या वेळेला आपण लंकेमध्ये आहोत, रावणाचं कुंभकर्णाचं युद्ध संपन्न झालेलं आहे, आपला विजय झालेला आहे आणि ज्या वेळेला आपण सारे समुद्र किनाऱ्यावरती विश्रांतीसाठी बसलो होतो, त्यावेळेला तू माझ्याजवळ तुझ्या मांड्या थोपटत आला आणि मला म्हणायला लागला, भगवंता, अहो कशाला तुम्ही एवढी शक्ती मला दान केलेली आहे? रावणासोबत युद्ध करून झालं, कुंभकर्णासोबत युद्ध करून झालं, पण माझी युद्ध करायची हौस काही भागली नाही.
माझी अशी इच्छा आहे भगवंता की तुम्ही माझ्यासोबत युद्ध करा. पण त्यावेळेला भगवंत म्हणतात, जांबुवंता, अरे या जन्मामध्ये, या अवतारामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहे. मी तुझ्यासोबत युद्ध करू शकणार नाही. पण ज्या वेळेला पुढच्या जन्मामध्ये मी गोपालकृष्ण म्हणून अवताराला येईल, त्यावेळेला मी तुझ्यासोबत नक्की युद्ध करेन. आणि ज्या वेळेला या गोष्टीचं स्मरण जांबुवंतजी महाराजांना झालं, त्यावेळेला अष्टसात्विक भाव जांबुवंतजी महाराजांचे जागृत झाले. भगवंतांना आलिंगन दिलं. नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत आणि भगवंतांनी कृपा केली जांबुवंतजी महाराजांवरती. आणि द्वापार युगामध्ये जे भगवंत गोपालकृष्ण म्हणून अवताराला आलेले होते, त्याच भगवंतांनी जांबुवंतजी महाराजांसाठी पुन्हा एक वेळेला कृष्ण अवतारामध्ये राम अवतार धारण केला. कृपा केली जांबुवंतजी महाराजांवरती. आणि जांबुवंतजी महाराज म्हणतात, भगवंता, आज इकडं कसं काय येणं केलं? त्यावेळेला गोपालकृष्णांनी घडलेला सारा प्रसंग वर्णन करून सांगितला. म्हटले, तुझ्याकडे तो मणी आहे का? म्हटले, हो भगवंता, माझ्याकडे तो मणी आहे. जांबुवंता, मला तू तो मणी देशील का? म्हटले, मी तुम्हाला मणी देईल हरी, परंतु माझी एक अट आहे. म्हटले, काय अट आहे तुझी? म्हटले, भगवंता, माझी जी कन्या आहे त्या कन्येचं नाव जांबुवंती असं आहे. माझी अशी इच्छा आहे, माझी अशी अट आहे की तुम्ही माझ्या जांबुवंतीशी विवाह करावा, मी तुम्हाला तो मणी देईल. आणि भगवंतांनी जांबुवंत आईसाहेबांसोबत विवाह केला. आणि इकडं ज्या वेळेला वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेचं अनुष्ठान आरंभ झालेलं आहे, इकडं अनुष्ठानाचा 9वा दिवस. आणि दोघांनी सुद्धा पाहिलं की द्वारकेमध्ये गोपालकृष्ण येत आहेत. आणि एकटे येत नाहीत महाराज, तर गोपालकृष्ण येत असताना आपल्या शक्तीसहित येत आहेत. जसंच वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेचं अनुष्ठान संपन्न झालं, दोघांनी सुद्धा गोपालकृष्णांना सुखरूप आपल्या समोर पाहिलं. आणि लक्षात आलं की आई भगवतीनेच गोपालकृष्णांचं संरक्षण केलेलं आहे. याची खात्री कधी पटली? ज्या वेळेला गोपालकृष्णांसोबत त्यांची शक्ती अर्थात जांबुवंती आईसाहेब येताना दिसल्या, त्यावेळेला ही खात्री पटली की माझ्या कृष्णाला आई भगवतीनं आमच्यापर्यंत वापस आणलेलं आहे. अनुष्ठान संपन्न झालं आणि गोपालकृष्णांची प्राप्ती वसुदेवजी महाराजांना झाली. भगवंतांना आलेलं पाहिलं, घट्ट आलिंगन दिलं दोघांनी सुद्धा भगवंतांना. आणि धन्य धन्य वाटायला लागलं, चिंतामुक्त झाले. आणि एवढ्या वेळामध्ये वसुदेवजी महाराजांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला. आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं या गोष्टीचं. आणि लक्षात आलं की आज माझ्या जीवनामध्ये हा दुसरा प्रसंग आहे की ज्या वेळेला आई भगवतीनं माझ्या कृष्णाचं रक्षण केलेलं आहे. पहिला प्रसंग असा घडला ज्या वेळेला कंसाने भगवंतांचे वसुदेवजी महाराजांचे 6 लेकरं मारून टाकले. त्यावेळेला पुन्हा नारदजी महाराजांचं आगमन वसुदेवजी महाराजांकडे झालेलं होतं. त्यावेळेला नारदजी महाराजांनी सांगितलं की तुला जर असं वाटत असेल की तुझे जे 2 पुत्र आहेत त्यांचा मृत्यू होऊ नये, तर याच्यासाठी तुला देवी भागवताचं अनुष्ठान करावं लागेल. त्यावेळेला वसुदेवजी महाराजांनी देवी भागवताचं अनुष्ठान केल्याचा परिणाम की वसुदेवजी महाराजांचा 7वा पुत्र आणि 8वा पुत्र या दोघांचं रक्षण आई भगवतीने त्या प्रसंगामध्ये केलं. आणि पुन्हा आज गोपालकृष्णांवरती संकट आलं, तर आई भगवतीचं अनुष्ठान केल्याचा परिणाम आई भगवतीने गोपालकृष्णांचं पुन्हा एक वेळेला संरक्षण केलेलं आहे. असा प्रसंग सूतजी महाराज वर्णन करून सांगत आहेत की ज्या ज्या वेळेला भगवंत संकटामध्ये असतात, किंवा असं म्हणता येईल ज्या ज्या वेळेला भगवंतांना एखादी लीला करायची असते, त्यावेळेला भगवंत शक्तीचं सहाय्य घेत असतात. आणि शौनकांनो, याच्यासाठी श्रीमद देवी भागवताचं अनुष्ठान हे तुमच्या माझ्याकडून घडणं अति आवश्यक आहे.
प्रसन्न झाले शौनकजी महाराज, संतुष्टता प्राप्त झाली, महात्म्य लक्षात आलं श्रीमद देवी भागवताचं. आणि प्रश्न विचारला, म्हटले सूतजी महाराज, या देवी भागवताचं अनुष्ठान कसं करायचं, ही कथा कशी संपन्न करायची, तुम्ही आम्हाला सांगा. ही कथा करत असताना, हे अनुष्ठान करत असताना काय नियमांचं पालन आमच्याकडून झालं पाहिजे, याचं वर्णन तुम्ही आम्हाला करून सांगा म्हटले. त्यावेळेला सारे नियम सूतजी महाराज वर्णन करून सांगत आहेत की पवित्र ठिकाणावरती, पवित्र जागेवरती देवी भागवताचं आयोजन करावं, नियोजन करावं. सुंदर अशा प्रकारची व्यासपीठ व्यवस्था असावी. सुजानता, कुशल वक्ता हरिकथेसाठी पाचारण करावं. कथेच्या प्रथम दिवशी कलशपूजन संपन्न करावं. स्थापित देवतांचं, स्थापित प्रतिमांचं पूजन करावं. ग्रंथराजाचं पूजन करावं आणि ज्या वक्त्याला पाचारण केलेलं आहे त्या वक्त्याचं व्यास म्हणून त्याचं पूजन करावं. आणि जे काही मुख्य यजमान आहेत किंवा जे कथाश्रवण करण्यासाठी 7ही दिवस या ठिकाणावरती उपस्थित राहणार आहेत, अशा यजमानांनी किंवा अशा श्रोत्यांनी या 7ही दिवसामध्ये व्रतस्थ राहायचं, मौन धारण करायचं, अखंड आई भगवतीच्या नामाचा जय जयकार करायचा, स्मरण करायचं आणि मौन धारण करून आई भगवतीची शरणागती करून हे अनुष्ठान आरंभ करून द्यायचं. पहा, या सप्ताह कालावधीमध्ये आई भगवतीची जर का तुम्ही मी सेवा करण्यासाठी आरंभ केलेला आहे, तर आपण व्रतस्थ राहणं ही अति महत्त्वाची गोष्ट आहे. मग व्रतस्थ राहण्यामध्ये एकभुक्त असावं, फलाहार असावा, मौन धारण केलेलं असावं, नामाचं अनुष्ठान धारण केलेलं असावं. अखंड जप तुमच्या माझ्याकडून या प्रसंगामध्ये घडला पाहिजे. आणि ज्या श्रोत्याला किंवा ज्या भाविकाला असं वाटतं किंवा सकाम भावनेने एखादा श्रोता जर का हरिकथा, भगवतीची कथा जर का श्रवण करण्यासाठी आलेला असेल, तर निदान त्या श्रोत्याने तरी किंवा त्या भाविकाने तरी व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण ही कथा अशी आहे की जी काही भावना किंवा जी काही मनोवांछित इच्छा तुमची माझी असेल, ती इच्छा किंवा तो हेतू किंवा ती गोष्ट तुम्हाला मला जर का प्राप्त करून घ्यायची असेल आणि ती गोष्ट प्राप्त करून घेण्याच्या हेतूने जर का तुम्ही मी कथा ऐकत असो, तर जोपर्यंत ते फल तुमच्या माझ्या पदरामध्ये पडत नाही, तोपर्यंत चालू असलेली कथा ही मनुष्याने व्रतस्थ होऊन श्रवण करायची, व्रतस्थ होऊन अखंड अनुष्ठान करायचं. यथा सांग कर्म तुमच्या माझ्याकडून या 7ही दिवसांमध्ये घडलं पाहिजे. जसं जमेल तसं करत जाऊ नये महाराज. आपलं कसं ठरलेलं आहे, जसं जमेल तसं करू, जसा वेळ भेटेल तसं कथेला जाऊ, जसा वेळ भेटेल तसं कीर्तनाला येऊ, जसा वेळ भेटेल तसं पारायणाला बसू, असं नाही महाराज. यथा सांग कर्म तुमच्या माझ्याकडून या ठिकाणावरती या 7 दिवसांमध्ये घडलं गेलं पाहिजे. आणि असं म्हणतात की आता धकाधकीचा काळ आलेला आहे. मग मला सांगा, हा धकाधकीचा काळ फक्त परमार्थ करतानाच तुम्हाला मला आठवतो का? संसार कर्म करताना हा धकाधकीचा काळ आठवत नाही. पण परमार्थ करायचा म्हटला, जरासं भजन करायचं म्हटलं, जराशी कथा ऐकायची म्हटली महाराज की आपल्याकडे वेळ नाही. मग देवाला जरा काही दान करायचं म्हटलं, अन्नदान करायचं म्हटलं, द्रव्यदान जर का करायचं म्हटलं, तर अशा वेळेला आपण आधी आपला खिसा पाहतो. मग संसार कर्म करत असताना ज्या वेळेला काही अडचणी तुम्हाला मला प्राप्त होतात, त्यावेळेला तुम्हाला मला ही गोष्ट लक्षात येत नाही का की धकाधकीचा काळ आलेला आहे. संसार तर आपण भले हौशीनं करतो,
मग नाही परमार्थ हौशेनं करायचं काही हरकत नाही, पण निदान गरज म्हणून तर परमार्थ करा. ज्या देवानं तुम्हाला मला हे द्रव्य दान केलेलं आहे, ज्या देवाच्या कृपेनं तुम्हाला मला हे अन्न प्राप्त होत आहे, त्या अन्नातला निदान चौथा भाग तरी तुम्ही मी भगवंतांना दान करूच शकतो ना. म्हणून पहा, यथासांग कर्म तुमच्या माझ्याकडून घडलं पाहिजे असं सूतजी महाराज वर्णन करून सांगत आहेत. आरंभ तुम्ही मी आता केलेलाच आहे अनुष्ठानाला, तर आपल्याला जसं जमेल तसं अनुष्ठान करू नये. शास्त्र काय सांगतात, ग्रंथ काय सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थित. जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जसं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, तसं तुमच्या माझ्याकडून अनुष्ठान घडणं हे अतिमहत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच वेळेला योग्य ते फल तुमच्या माझ्या पदरामध्ये पडत असतं. अनेक अशा प्रकारचे नियम सूतजी महाराज शौनक आदी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत. आणि वर्णन करत असताना, नियम सांगत असताना एक सर्वश्रेष्ठ नियम सूतजी महाराज वर्णन करून सांगतात की हरिकथा श्रवण करत असताना, कथा गायन करत असताना वक्त्याने आणि श्रोत्याने प्रेमाने कथा श्रवण करावी आणि प्रेमाने कथा गायन करावी. सारं काही तुम्ही मी करतो, पण आपल्या कर्मामध्ये, आपल्या करण्यामध्ये प्रेम आहे का महाराज? जोपर्यंत प्रेमाने ती गोष्ट घडत नाही, तोपर्यंत केलेली भक्ती, केलेलं दान, केलेलं अनुष्ठान, केलेलं व्रत हे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत नसतं. म्हणून प्रेमाने कथा गायन करावी आणि प्रेमाने कथा श्रवण करावी असं सांगतात. आणि भगवंत सुद्धा तुम्हाला मला वेळोवेळी हाच उपदेश करतात, यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची आछंदे. आपण सारेजण एकत्र येऊ आणि कोणत्या आनंदामध्ये गायन करू भगवतीचं नाम? प्रेमानंदामध्ये. यारे नाचू प्रेमानंदे. प्रेमानंदामध्ये तुम्ही मी जर का आई भगवतीचं नाम गायन केलं तर त्याचा परिणाम असा होतो, गोविंद ते काया. अर्थात आपण भगवत स्वरूप होऊन जात असतो. भगवंत तुमच्या माझ्या समोर प्रगट होत असतात. भगवंतांची प्राप्ती ही तुम्हाला मला होत असते. म्हणून देवी भागवताचे नियम वर्णन करून सांगत असताना सर्वश्रेष्ठ नियम सांगितला, प्रेमाने भगवंतीचं नाम गायन करावं, प्रेमाने भगवंताचं नाम गायन करावं, प्रेमाने भगवंताची कथा श्रवण करावी आणि गायन करावे. समाधान झालं सूतजी महाराजांचं श्रवण करून. आणि पुढचा प्रश्न शौनक आदी ऋषींनी विचारला तो पुराणांच्या संबंधामध्ये. त्यावेळेला सूतजी महाराज म्हणतात की ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांनी वेदांचं लिखाण केलेलं आहे, उपनिषदांचं लिखाण केलेलं आहे, 6 शास्त्रांचं लिखाणही केलेलं आहे, पण ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांची ही गोष्ट लक्षामध्ये आली की आता कलियुगाला आरंभ होणार आहे आणि कलियुगाला आरंभ होण्याचा परिणाम असा होईल की मनुष्याची बुद्धी ही मंदासुमंद मतयो मंद भाग्या युपद्रुतः. अर्थात मनुष्याची बुद्धी ही मंदतेकडे वाटचाल करणारी होणार आहे. मग मी जे काही वेदांचं लिखाण केलेलं आहे किंवा मला जे गुह्य या समस्त जीवांना, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या जीवांना जे गुह्य मला दर्शन करून द्यायचं आहे, जे वर्म मला प्रगट करायचं आहे, ते वेदांच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात येणं हे सहज शक्य नाही. मग अशा वेळेला वेदव्यासजी महाराजांनी पुराणांची रचना केली. पुराणांमध्ये काय आहे? पुराणांमध्ये भगवंतांची कथा आहे, पुराणांमध्ये भगवतीची कथा आहे आणि भगवंतांच्या आणि भगवतीच्या कथेच्या माध्यमातून जे सूत्र, जे गुह्य, जे वर्म वेदव्यासजी महाराजांनी वेदांमध्ये सांगितले, जे सूत्र उपनिषदांमध्ये सांगितले, जे सूत्र 6 शास्त्रांमध्ये सांगितले, त्या सूत्रांचं अतिशय सोप्या पद्धतीनं वर्णन, लिखाण हे पुराणांमध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे 18 पुराण वर्णन केलेली आहेत.
की ज्याच्यामध्ये श्रीमद भागवत पुराण हे महापुराण म्हणून गौरवान्वित झालं. याच श्रीमद भागवतामध्ये देवी भागवत सुद्धा येतं, कारण श्रीमद भागवत आणि देवी भागवत हे 2 पुराण नाहीत, हे एक पुराण आहे. अशा प्रकारे हे 18 पुराण आणि उपपुराण पाहिले तर यांचा सुद्धा बराच विस्तार वेदव्यासजी महाराजांनी केलेला आहे. शंकांचं निरसन झालं आणि सूतजी महाराजांकडे पाहिलं आणि शौनकादी ऋषींना स्मरण झालं शुकदेवजी महाराजांचं आणि प्रश्न विचारला. म्हटले, वेदव्यासजी महाराजांनी या श्रीमद देवी भागवताची निर्मिती कशी केली, आम्हाला वर्णन करून सांगा. आणि त्याचबरोबर शुकदेवजी महाराजांचा जन्म सुद्धा कसा झाला आम्हाला श्रवण करायची इच्छा आहे. त्यावेळेला सूतजी महाराज वर्णन करून सांगायला लागले. एक दिवस आपल्या सम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये वेदव्यासजी महाराज विराजमान झालेले आहेत. सरस्वती नदीच्या तटावरती सुंदर अशा प्रकारचा आश्रम आहे वेदव्यासजी महाराजांचा, ज्या आश्रमाला सम्यप्राश हे नाव प्राप्त झालेलं आहे. आपल्या आश्रमामध्ये विराजमान झालेले आहेत, विचरण करत आहेत आणि सहज फिरता फिरता वेदव्यासजी महाराजांचं लक्ष गेलं आपल्या आश्रमामध्ये असलेल्या एका झाडाकडे. त्या झाडाकडे ज्या वेळेला पाहिलं, त्या वृक्षाकडे ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला लक्षात आलं की या वृक्षावरती एक छोटंसं घरटं आहे. त्या घरट्याकडे ज्या वेळेला लक्ष गेलं त्यावेळेला पाहतात तर त्या घरट्यामध्ये 2 चिमुकली छोटी छोटी पिल्लं आहेत. त्या पिल्लांकडे पाहत आहेत, एवढ्या वेळामध्ये त्या घरट्यामध्ये 2 पक्षी येऊन पोहोचले. याचा अर्थ त्या छोट्या पिल्लांचे ते माता पिता असते. त्या दोन्ही पक्ष्यांनी आपल्या मुखामध्ये चारा आणलेला आहे आणि ते दोघंही माता पिता त्या आपल्या छोट्या पिल्लांच्या मुखामध्ये तो चारा, ते दाणे टाकत आहेत. आणि हे दृश्य पाहिलं वेदव्यासजी महाराजांनी आणि वात्सल्य भाव वेदव्यासजी महाराजांचा जागृत झाला आणि विचार करायला लागले, ही पशुतुल्य योनी आहे, पक्ष्यांची योनी आहे, अशी योनी की जी निकृष्ट योनी वर्णन केलेली आहे. या पक्ष्यांना बोलता सुद्धा येत नाही आणि यांना बोलता सुद्धा येत नसताना सुद्धा यांना हे कळतं आहे की ही माझी लेकरं आहेत, हे माझे माता आहेत, हे माझे पिता आहेत. ज्या ठिकाणावरती मनुष्याला एकमेकांवरती प्रेम करायला शिकवावं लागतं, त्या ठिकाणावरती हे मूक असलेले पक्षी किती सुंदर प्रकारे आपला वात्सल्य भाव आपल्या कृतीमधून प्रगट करत आहेत. कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं आणि वात्सल्य भाव जागृत झाल्याचा परिणाम असा झाला की वेदव्यासजी महाराज विचार करायला लागले की मला जर का पुत्र असता तर मी त्या पुत्राकडून असं वात्सल्य सुख भोगलं असतं. पण लक्षात आलं की आपण तर विवाह केलेला नाही, आपलं वयही आता भरपूर झालेलं आहे, मग मला पुत्र कसा प्राप्त होईल, हाच विचार करत होते वेदव्यासजी महाराज. आणि एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती नारदजी महाराजांचं आगमन झालं. नारदजी महाराजांनी खांद्यावरती विणा धारण केलेला आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि भगवंतांचं नाम अखंड आपल्या मुखामधून नारदजी महाराज गायन करत आहेत. नाम गायन करता 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 वेदव्यासजी महाराजांजवळ नारदजी महाराज येऊन पोहोचले. नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं, वेदव्यासजी महाराजांनी नमस्कार केला आणि वेदव्यासजी महाराजांच्या मुखाकडे पाहिल्याबरोबर पहिला प्रश्न नारदजी महाराजांनी केला. म्हटले, वेदव्यासजी महाराज, अहो कशाची चिंता करत आहात तुम्ही? नारदा, अरे तू कसं ओळखलंस की मी चिंता करतो आहे? म्हटले, वेदव्यासजी महाराज, तुमचा चेहरा सांगतो आहे ना की तुम्ही कशाची तरी चिंता करत आहात. कशाची चिंता आहे म्हटले महाराज तुम्हाला? त्यावेळेला वेदव्यासजी म्हणतात, नारदजी महाराज, अहो मला पुत्र व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे ऐकल्याबरोबर नारदजी महाराज म्हणतात, अहो वेदव्यासजी महाराज, तुम्ही तुमचं वय पाहिलं का?
वयोवृद्ध झालेले आहात, तुम्ही तपोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात, आणि आता या अवस्थेमध्ये तुम्हाला पुत्राची इच्छा होते आहे. पण नारदजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या वेदव्यासजी महाराजांना पुत्र प्राप्तीची इच्छा होते आहे, हे वेदव्यासजी महाराज सामान्य पुरुष नाहीत, महापुरुष म्हणून अवताराला आलेले आहेत, जे तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत. अखंड आपलं जीवन ज्यांनी साधनेमध्ये तपश्चर्येमध्ये व्यतीत केलेलं आहे, अशा वेदव्यासजी महाराजांना आज पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. याचा अर्थ ही वेदव्यासजी महाराजांची इच्छा नाही, ही आई भगवतीची इच्छा आहे. आणि पहा, इथून पुढे तुम्ही मी जो काही कथाभाग आजपासून श्रवण करणार आहोत, ज्या ज्या वेळेला एखाद्या भक्ताच्या मुखामधून हे वाक्य निघेल की माझी अशी इच्छा झालेली आहे, त्या वेळेला तुम्ही मी हे समजून घ्यायचं की ही इच्छा त्या भक्ताची नाही, ही इच्छा भगवतीची आहे. कारण साधूंचं जीवन कसं असतं, भक्ताचं जीवन कसं असतं? निरपेक्षम मुनिम शांतम निरवैरम समदर्शिनम. जे निरपेक्ष आहेत, मुनी आहेत, शांत स्वभावाचे आहेत, आणि जे समदर्शिन आहेत, असे आहेत वेदव्यासजी महाराज की ज्यांच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा सारं काही ज्यांनी त्यागून दिलेलं आहे. आणि याच्याही पुढची जी अवस्था, सम अवस्थेमध्ये जे वेदव्यासजी महाराज जाऊन पोहोचलेले आहेत, अशा वेदव्यासजी महाराजांना आज पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांच्या मनामध्ये प्रगट झाली. याला कारण ही आई भगवतीची इच्छा आहे. तिला वेदव्यासजी महाराजांना पुत्र दान करून काहीतरी घडवून आणायचं आहे, काहीतरी मोलाचा ठेवा आई भगवतीला तुम्हाला मला दान करायचं आहे. आणि याच्यासाठी वेदव्यासजी महाराजांना आज ही इच्छा झाली. आणि ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज म्हणतात की नारदजी महाराज, मला असं वाटतं मला पुत्र प्राप्त झाला पाहिजे, याच्यासाठी मी काय अनुष्ठान करू किंवा मी कोणत्या देवतेची उपासना करू म्हटले. काल आपल्या प्रस्तावनेमध्ये हा भाग येऊन गेलेला आहे की ज्याला जे प्राप्त करून घ्यायचं असतं त्याने त्या देवतेची उपासना आराधना करायला पाहिजे. आज वेदव्यासजी महाराज प्रश्न करत आहेत की मी कोणत्या देवतेची आराधना करू. त्यावेळेला नारदजी महाराज म्हणतात की म्हटले, एक दिवस मी भ्रमंती करत करत ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलो. ब्रह्मलोकामध्ये मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी ब्रह्मदेवांना ध्यानस्थ विराजमान झालेलं पाहिलं. आणि ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला, म्हटले ब्रह्मदेवा, तुम्ही कोणाचं ध्यान करत आहात? तुम्ही तर या सृष्टीची उत्पत्ती करणारे आहात, मग तुम्ही कोणाचं ध्यान करत आहात? त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, अरे मी सुद्धा असंच एक दिवस वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचलो आणि मी नारायणांना ध्यान करताना पाहिलं. जसा प्रश्न आज तू मला विचारलेला आहे तसाच प्रश्न मी त्या दिवशी नारदांना विचारला, नारायणांना विचारला. आणि त्यावेळेला नारायणांनी मला स्मरण करून दिलं. म्हटले ब्रह्मदेवा, अरे विसरलास का? ज्या आई भगवतीपासून तुझा जन्म झालेला आहे, ज्या आई भगवतीपासून माझा जन्म झालेला आहे, त्या आई भगवतीचं मी अखंड ध्यान करतो. विसरलास का? म्हटले ज्या वेळेला मधु आणि कैठप मातलेले होते, त्यांचा संहार करण्यासाठी, ज्या वेळेला हयग्रीवाचा संहार करण्यासाठी आई भगवतीनं मलाच शक्ती दान केली होती. आणि त्या शक्तिदायिनी वरदायिनी असलेल्या जगदंबेचं मी अखंड ध्यान करतो. नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांना हे वर्णन करून सांगत आहेत. म्हटले वेदव्यासजी महाराज, ज्या आई भगवतीचं अखंड ध्यान नारायण करतात, ज्या आई भगवतीच्या रूपाचं ध्यान अखंड ब्रह्मदेव करतात, आणि मी सुद्धा ज्या आई भगवतीच्या रूपाचं अखंड ध्यान करतो, त्या आई भगवतीची तुम्ही आराधना करा, तुम्ही उपासना करा. नुसतंच आई भगवतीची उपासना करू नका, तर आई भगवती सोबत शिवाची,
अर्थात नारायणांची, परब्रह्माची सुद्धा तुम्ही उपासना करा म्हटले. तुम्ही शिव आणि पार्वती या दोघांची सोबत मिळून उपासना करा, आराधना करा, तपश्चर्या करा. नारदजी महाराजांनी उपाय सांगितला आणि इकडे वेदव्यासजी महाराज तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. एवढ्या वेळामध्ये सूतजी महाराजांकडे शौनकादी ऋषींनी प्रश्न उपस्थित केला. म्हटले, गुरु महाराज, अहो तुम्ही आता सांगता सांगता हयग्रीवाचा उच्चार केला. आमच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली की आई भगवतीने हयग्रीवाचा वध करण्यासाठी कशा प्रकारे आपली लीला प्रगट केली म्हटले आम्हाला वर्णन करून सांगा. कशा प्रकारे आई भगवती नारायणांना सहकारी झाली आम्हाला वर्णन करून सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज वर्णन करून सांगायला लागले की एक दिवस अनेक वर्ष युद्ध करून भगवान नारायणांना अतिशय थकवा आला. अनेक वर्षांपर्यंत जे युद्ध चाललं होतं ते युद्ध आज समाप्त झालेलं आहे आणि त्या युद्धाचा परिणाम असा झाला की जरासा नारायणांना थकवा आला आणि नारायणांनी जराशी विश्रांती घेण्याचा अर्थात योग निद्रेमध्ये जाण्याचा विचार केला आणि एक समतल असा प्रदेश पाहिला, भूमी पाहिली आणि त्या ठिकाणावरती नारायण पहुडले. आपल्या मानेखाली काय घ्यावं असा विचार ज्या वेळेला नारायणांनी केला त्यावेळेला आपल्या हातामध्ये जे धनुष्य होतं त्या धनुष्याला नारायणांनी आपल्या मानेखाली घेतलं आणि नारायण योग निद्रेमध्ये जाऊन पोहोचले. योग निद्रा धारण केली नारायणांनी. बराच काळ निघून गेला आणि एक दिवस इकडं देवतांनी एका यज्ञाचं अनुष्ठान स्वर्गामध्ये केलं. यज्ञाचं अनुष्ठान तर केलेलं आहे, ब्रह्मदेवांना पाचारण केलं, साऱ्यांना पाचारण केलं आणि ज्या वेळेला वैकुंठामध्ये जाऊन पोहोचले त्यावेळेला लक्षात आलं की वैकुंठामध्ये तर नारायण नाहीत. मग नारायण कुठे गेले असतील? मग अशा वेळेला ब्रह्मदेवांपर्यंत जाऊन पोहोचले साऱ्या देवता आणि ब्रह्मदेवांना विचारलं. म्हटले, ब्रह्मदेवा, अहो वैकुंठामध्ये नारायण नाहीत म्हटले, नारायण कुठे गेलेले आहेत? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सारा प्रसंग वर्णन करून सांगितला आणि सांगितलं की नारायण हे योग निद्रेमध्ये गेलेले आहेत. साऱ्या देवता ब्रह्मदेव त्या ठिकाणावरती येऊन पोहोचल्या आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करायला लागल्या. म्हटले, ब्रह्मदेवा, अहो आम्ही यज्ञाला आरंभ केलेला आहे आणि या ठिकाणावरती जर का नारायण जर का उपस्थित नसले तर त्या यज्ञाला सफलता प्राप्त होणार नाही, यज्ञ पूर्णतेकडे जाणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला नारायणांची झोप मोडावी लागेल. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की तुमच्या मनामध्ये जो विचार आलेला आहे देवतांनो, पहा, ही गोष्ट करणं काही सामान्य गोष्ट नाही. कारण नारायण योग निद्रेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची जर का झोप मोडल्याचा अपराध जर का तुमच्या माझ्याकडून झाला तर पाप लागेल आपल्याला. आणि अशा वेळेला ब्रह्मदेवांना बुद्धी प्राप्त झाली आणि ब्रह्मदेवांनी वाळवी नावाचे जे किडे आहेत त्यांना जन्म दिला. त्या वाळवी नावाच्या किड्यांना सांगितलं की नारायणांच्या मस्तकाखाली जे धनुष्य आहे त्या धनुष्याला तुम्ही पोखरायला आरंभ करा. जसंच ते धनुष्य पोखरल्या जाईल त्याचा परिणाम असा होईल की नारायणांच्या मानेखाली असलेला धनुष्य हा खाली पडून जाईल आणि नारायणांना जाग येईल. जसाच आदेश प्राप्त झाला त्या वाळवी नावाच्या किड्यांनी नारायणांच्या मानेखाली असलेला धनुष्य पोखरायला आरंभ केला. जसाच तो धनुष्य हळूहळू ते किडे पोखरत आहेत तसं जी प्रत्यंच्या त्या धनुष्याला लावलेली होती त्या प्रत्यंचे वरती ताण पडायला लागला आणि जसाच तो धनुष्य तुटला महाराज, ती जी प्रत्यंच्या होती ती प्रत्यंच्या सुद्धा तुटल्याचा परिणाम असा झाला की नारायणांची मान ही धडा वेगळी झाली. जशीच नारायणांची मान धडा वेगळी झाली या समस्त सृष्टीमध्ये उल्कापात व्हायला लागले, भूकंप व्हायला लागले, धरणीकंप व्हायला लागला. समस्त सृष्टीमध्ये अंधार पसरून गेला आणि साऱ्या देवता घाबरल्या. आता काय करावं,
काय झालेलं आहे हे सुद्धा साऱ्यांना माहीत नाही. आणि अशा वेळेला साऱ्यांनी आई भगवती जगदंबेचा जय जयकार करण्यासाठी, धावा करण्यासाठी आरंभ केला. आई भगवती जशीच सगुण साकार झाली, तिच्या तेजाच्या परिणाम स्वरूपाने या सृष्टीमध्ये असलेला सारा अंधकार हा नाहीसा झाला. आणि साऱ्यांच्या लक्षामध्ये आलं की भगवान नारायणांच्या धडावरची जी मान आहे ती वेगळी झालेली आहे. सारेजण घाबरले. आई भगवतीला प्रार्थना केली. म्हटले, आई, ब्रह्मदेव प्रार्थना करायला लागले, क्षमा अपराध मागायला लागले की आई, अगं आज तू मला ही अशी बुद्धी का दान केलीस? म्हटले, तुला जर याचा परिणाम माहीत होता तर तू मला ही अशी बुद्धी का दान केली? आणि त्याचा परिणाम असा झाला की आज नारायणांच्या धडावरची मान ही वेगळी झालेली आहे. त्यावेळेला आई भगवती म्हणते की तुला जी बुद्धी प्राप्त झाली ब्रह्मदेवा, घाबरू नकोस, ती मी तुला दान केलेली आहे. मला हे घडवून आणायचं होतं म्हणून मी तुझ्याकडून हे घडवून आणलेलं आहे. म्हटले, कशासाठी? त्यावेळेला आई भगवती सांगतात की पूर्वकालामध्ये एक हयग्रीव नावाचा दैत्य मातलेला आहे, ज्याने माझी तपश्चर्या केली आणि माझ्याकडून वर त्याने प्राप्त करून घेतला की मला फक्त माझ्याकडूनच मरण आलं पाहिजे. या सृष्टीमध्ये असलेल्या कोणत्याही जीवाकडून मला मरण येऊ नये, हयग्रीवाकडूनच मरण आलं पाहिजे, असा वर तू मला दान कर. तथास्तु म्हणून आई भगवती अंतर्धान पावली. पण जसंच या हयग्रीवाला बल प्राप्त झालं, सामर्थ्य प्राप्त झालं, यानं स्वतःच्या बलावरती या पृथ्वीवरती हाहाकार माजवायला आरंभ केला. आणि त्या हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी आज तुला ही बुद्धी दान केलेली आहे. म्हटले, आई, आता याच्यावर उपाय काय आहे? त्यावेळेला आई भगवती म्हणते की तुम्हाला जो एखादा घोडा दिसेल, अर्थात अश्व दिसेल, त्या अश्वाची मान कापून तुम्ही आणा आणि नारायणांच्या धडाला लावा. आदेशाप्रमाणे एका अश्वाची मान कापण्यात आली. नारायणांच्या देहाला जसंच तिचा स्पर्श झाला महाराज, नारायणांचा देह हा सचल झाला. आणि जसा हयग्रीव होता अगदी तसाच नारायणांना देह प्राप्त झाला. अर्थात त्या हयग्रीवाचा संपूर्ण देह हा मनुष्यासारखा आहे आणि फक्त मान ही अश्वाची आहे. आणि तसं रूप नारायणांनी आज धारण केलं. घनघोर अशा प्रकारचं युद्ध भगवंतामध्ये आणि हयग्रीवामध्ये झालं. आणि अल्प अशा कालावधीमध्ये आई भगवतीच्या सहाय्याने नारायणांनी हयग्रीवाचा उद्धार केला, हयग्रीवाचा वध केला. जे कुतूहल मनामध्ये उत्पन्न झालं होतं शौनकादी ऋषींच्या, त्या प्रश्नाचं, त्या कुतूहलाचं निरसन सूतजी महाराजांनी केलं. आणि आता मात्र सूतजी महाराज पुढे कथाक्रम आरंभ करत आहेत. कुठपर्यंत कथा आली होती आपली? हयग्रीवाचा वध ज्यावेळेला आपण आरंभ केला त्याच्यापूर्वी आपली कथा कुठपर्यंत आली होती? आपण श्रवण करत होतो, वेदव्यासजी महाराजांना इच्छा झाली पुत्रप्राप्तीची. माझं बोलणं जोराने होत आहे का, फास्ट होत आहे का? म्हणजे तुम्हाला कळतं आहे ना की मी काय सांगते आहे किंवा मला काय सांगायचं आहे. जर काही वाटलं तर मला तसं सांगा, मी थोडं हळूहळू सांगेन. तर पहा, पुन्हा एक वेळेला स्मरण करून देते. वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये इच्छा झाली, मला पुत्र व्हायला पाहिजे. नारदजी महाराजांचं आगमन झालं. नारदजी महाराजांनी अनुष्ठान दान केलं की तुम्ही भगवतीची आणि शिवाची, अर्थात शिव आणि पार्वती या दोघांची तुम्ही आराधना करा, तपश्चर्या करा. आणि वेदव्यासजी महाराज तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. पण जात असताना नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना एक सूत्र दान केलं, ज्याला आपण अर्धा श्लोक म्हणू. तो श्लोक वेदव्यासजी महाराजांना दान केला आणि सांगितलं की या श्लोकाचं अखंड चिंतन तुम्ही करा.
इकडं वेदव्यासजी महाराजांची तपश्चर्या आरंभ झालेली आहे आणि अखंड वेदव्यासजी महाराजांकडून त्या श्लोकाचं अखंड चिंतन घडल्याचा परिणाम असा झाला की वेदव्यासजी महाराजांना अनेक श्लोकांची स्फूर्ती व्हायला लागली. अर्थात जे सूत्र नारदजी महाराजांनी दान केलेलं होतं त्या सूत्राचा विस्तार हा समाधी अवस्थेमध्ये वेदव्यासजी महाराजांकडून व्हायला लागला आणि विस्तार होता होता तो एक सूत्र, तो एक सिद्धांत याचं रूपांतर हे 18,000 श्लोकांमध्ये झालं की जे 12 स्कंदामध्ये वेदव्यासजी महाराजांनी ग्रथित केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जो ग्रंथ उत्पन्न झाला त्या ग्रंथाला श्रीमद देवी भागवत असं म्हणतात. नारदजी महाराजांनी एक छोटंसं सूत्र, अर्धसूत्र किंवा ज्याला आपण अर्धा श्लोक असं म्हणू, त्याचा विस्तार वेदव्यासजी महाराजांनी 18,000 श्लोकांमध्ये केला आणि जो ग्रंथ तयार झाला त्या ग्रंथाला श्रीमद देवी भागवत असं म्हणतात. तसं पाहायला गेलं तर मूळ श्रीमद देवी भागवत हे अर्ध्याच श्लोकाचं आहे, पण या अर्ध्या श्लोकाचा विस्तार वेदव्यासजी महाराजांनी केला आणि 18,000 श्लोकांचा एक स्वतंत्र ग्रंथ निर्मित झाला. श्रीमद भागवत जर का मी पाहिलं तर श्रीमद भागवतामध्ये सुद्धा 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. देवी भागवताकडे जर का मी पाहिलं तर देवी भागवतामध्ये सुद्धा 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. अशा प्रकारे श्रीमद भागवत आणि श्रीमद देवी भागवत हे नावाला जरी दोन वेगवेगळे ग्रंथ असले तरी सुद्धा मुळात ग्रंथ हा एकच आहे. अर्थात एका श्लोकाचा विस्तार हा या दोन ग्रंथांमध्ये केलेला आहे. अर्धा श्लोकाचा विस्तार म्हणजे श्रीमद भागवत आणि अर्ध्या श्लोकाचा विस्तार म्हणजे श्रीमद देवी भागवत आहे. अशा प्रकारे समाधी अवस्थेमध्ये वेदव्यासजी महाराजांकडून श्रीमद भागवताची, श्रीमद देवी भागवताची उत्पत्ती झाली. वेदव्यासजी महाराजांच्या तपश्चर्येवरती शिव आणि शिवा अर्थात शिव आणि पार्वती प्रसन्न झाले. वरदान केला की व्यासा, आम्ही तुझ्या घरी पुत्र रूपाने अवताराला येऊ म्हटले. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना आणि वेदव्यासजी महाराज पुन्हा आपल्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले आणि वाट पाहायला लागले की कधी भगवंत माझ्या घरी अवताराला येतात, कधी भगवंत माझ्या आश्रमामध्ये अवताराला येतात. बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवस ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज हे अरणी मंथन करण्यासाठी विराजमान झालेले होते. अरणी मंथन हा एक प्रकार आहे जो वैदिक कर्मामध्ये केला जातो. ज्या वेळेला आपल्याला एखादं वैदिक कार्य करायचं असेल त्यावेळेला ज्या वेळेला आपण यज्ञ पेटवतो त्यावेळेला तो यज्ञ हा काडीपिटीने पेटवायला शास्त्र त्याला परवानगी देत नाही किंवा अन्य कोणत्या दुसऱ्या साधनांनी यज्ञ हा पेटवत नाहीत असं शास्त्रवचन आहे. मग अशा वेळेला काय करतात? अशा वेळेला एक लाकूड असतं, ते लाकूड ज्याच्यावरती घासलं जातं ज्याला अरणी असं म्हणतात, ज्या वेळेला त्या लाकडाचं घर्षण त्या अरणीवरती होतं त्यावेळेला त्याच्यामधून अग्नी प्रज्वलित होतो आणि त्या अग्नीनं यज्ञकुंड प्रज्वलित केला जात असतो. आणि असं अरणी मंथन करण्यासाठी ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज विराजमान झालेले आहेत आणि त्याच वेळेला वेदव्यासजी महाराजांच्या तेजाचा परिणाम असा झाला की त्या अरणी मंथामधून भगवंतांनी एक अवतार घेतला. त्या अवताराला शुकदेव असं नाव प्राप्त झालं. शुकदेव भगवान की जय. 12 वर्षाची तेजपुंज मूर्ती आहे शुकदेवजी महाराजांची. कुरुळे कुरुळे केस आपल्या मस्तकावरती विराजमान झालेले आहेत. अजान बाहू आहेत. कुठल्याही धर्माचं लक्षण हे शुकदेवजी महाराजांच्या शरीरावरती नाही. विदेह अवस्था आहे, दिगंबर अवस्था आहे शुकदेवजी महाराजांची. आणि वेदव्यासजी महाराजांनी पाहिलं की आज माझ्या समोर भगवान शंकरांचे अवतार असलेले शुकदेवजी महाराज पुत्र रूपाने माझ्या समोर प्रकट झालेले आहेत.
अयोनी संभव जन्म आहे शुकदेवजी महाराजांचा. अर्थात शुकदेवजी महाराजांचा जन्म हा कोणत्याही स्त्रीच्या उदरामधून झालेला नाही. यज्ञामधून प्रगट झालेले आहेत शुकदेवजी महाराज. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना. शुकदेवजी महाराजांचं अतिशय लाडाने संगोपन लालन पालन वेदव्यासजी महाराज करत आहेत. वेदाध्ययन करण्यासाठी शास्त्राभ्यास करण्यासाठी शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराजांनी पाठवून दिलं. अल्प अशा कालावधीमध्येच वेदव्यासजी महाराजांचा पुत्र शुकदेवजी महाराजांचं वेदाध्ययनही संपन्न झालं, शास्त्राध्ययनही संपन्न झालं आणि शुकदेवजी महाराज पुन्हा आपल्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. वेदव्यासजी महाराज पाहतात तर लक्षात येत आहे की आता माझा शुक हा तरुण झालेला आहे. तारुण्यावस्था शुकाला प्राप्त झालेली आहे आणि इच्छा उत्पन्न झाली वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये की मला माझ्या शुकाचा विवाह करून द्यायचा आहे. जो वात्सल्य भाव वेदव्यासजी महाराजांच्या हृदयामध्ये प्रगट झालेला होता, ते वात्सल्य सुख भोगण्यासाठी वेदव्यासजी महाराजांना इच्छा झाली की मला माझ्या शुकाचा विवाह हा लावून द्यायचा आहे. आणि एक दिवस वेदव्यासजी महाराज शुकदेवांना म्हणतात, शुका म्हटले, बेटा तू आता तरुण झालेला आहेस, तारुण्यावस्था तुला प्राप्त झालेली आहे आणि आता माझी अशी इच्छा आहे शुका की आता तू विवाह करावास. पण शुकदेवजी महाराज म्हणायला लागले, बाबा मी विवाह करणार नाही, मला विवाह करायची इच्छा नाही, मला हा संसार हा प्रपंच याच्यामध्ये गुंतून पडायची मला इच्छा नाही म्हटलं. मला अखंड जीवनभर भगवंतांची भक्ती करायची आहे, भगवंतांची साधना करायची आहे, तपश्चर्या करायची आहे आणि भगवंतांची प्राप्ती मला करून घ्यायची आहे. मला संसार करायचा नाही, मला प्रपंच करायचा नाही. वेदव्यासजी महाराज परंतु शुकदेवजी महाराजांना तरी सुद्धा समजावून सांगायला लागले. म्हटले, शुका अरे आजपर्यंत साऱ्यांनीच विवाह केला, जेवढे जेवढे ऋषी मुनी साधू संत या मृत्यूलोकामध्ये होऊन गेले किंवा अजूनही जीवन जगत आहेत, वसिष्ठजी महाराजांकडे पाहिलं, भारद्वाज ऋषींकडे पाहिलं, अत्रे ऋषींकडे पाहिलं, तर ज्या वेळेला यांचं जीवन तुम्ही मी पाहतो महाराज, त्यावेळेला थोर भगवत भक्त आहेत हे सारे ऋषी मुनी आहेत, साधू आहेत, संत आहेत, महापुरुष आहेत, भगवत पुरुष आहेत, परंतु या साऱ्यांनी सुद्धा विवाह केलेला आहे शुका. शुकदेवजी महाराजांना समजून सांगत आहेत, मग जर का या तपस्वी महापुरुषांनी जर का विवाह केला, ते प्रपंचामध्ये राहिले, संसार केला आणि भगवंतांची प्राप्ती सुद्धा त्यांनी करून घेतलेली आहे, मग तुला विवाह करायला काय हरकत आहे? तू विवाह करण्यासाठी का नकार देतोस? पण शुकदेवजी महाराज आपल्या विचारांवरती ठाम होते. म्हटले, मला विवाह करायचा नाही, मला प्रपंच करायचाच नाही म्हटले बाबा. परंतु वेदव्यासजी महाराज मात्र काही शांत बसले नाहीत. अनेकानेक दृष्टीने अनेकानेक दृष्टांताने शुकदेवजी महाराजांना सांगायला लागले, सूत्रदान करायला लागले. परंतु वेदव्यासजी महाराजांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की मला जे साध्य करून घ्यायचं आहे किंवा मला जे सूत्र शुकाला दान करायचं आहे, ते सूत्र आता तो माझ्याकडून ऐकणार नाही. याच्यासाठी शुकाला कोणत्या तरी गुरूंकडे पाठवावं लागेल. आणि त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांना स्मरण झालं विदेह राजा जनक यांचं. राजे जनक हे राजे आहेत, मिथिला नगरीचे राजे आहेत जनक, परंतु त्यांची अवस्था जर का पाहिली तर विदेह अवस्था आहे. सारे भोग भोगत आहेत, ऐश्वर्याने संपन्न आहे, परंतु तरी सुद्धा जी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे ती अवस्था ही दुर्लभ अवस्था वर्णन केलेली आहे की ज्या अवस्थेपर्यंत तुम्हाला मला आपल्या जीवनाला घेऊन जायचं असतं.
अशी अवस्था, ज्या अवस्थेला परमहंस वृत्ती असं म्हणतात, ज्या अवस्थेला विदेह अवस्था असं म्हणतात. वेदव्यासजी महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली की शुक माझं काही ऐकणार नाही. आणि तसंही पाहायला गेलं तर घरचा गुरु हा कुणाला मानवत नाही महाराज. आपल्याला जर का बाळाचे कान टोचायचे असले तर आपण कुणाकडे जातो? सोनाराकडे. तसा हा प्रकार आहे. वेदव्यासजी महाराज हे परमज्ञानी आहेत, ज्ञानवंत आहेत, तपोवृद्ध आहेत, परंतु तरी सुद्धा वेदव्यासजी महाराजांना जे सूत्र दान करायचं आहे ते सूत्र शुकदेवजी महाराजांच्या लक्षात येत नाही. मग अशा वेळेला शुकदेवांना आज्ञा केली. म्हटले तुला विवाह करायचा नाही ना? म्हटले नाही बाबा, पण माझी अशी इच्छा आहे शुका की तू विवाह करावा. मग तू तुझं सुद्धा ऐकू नकोस शुक, आणि तू माझं सुद्धा ऐकू नकोस. मग आता काय निर्णय जो करायचा असेल तो निर्णय ज्या वेळेला तू राजे जनकांची भेट घेऊन येशील त्याच्यानंतर काय निर्णय करायचा तो आपण करू. तत्पूर्वी तू राजे जनकांच्या भेटीसाठी जा म्हटलं. आज्ञा दान केली, परवानगी घेतली आणि राजे शुकदेवजी महाराज मिथिला नगरीच्या दिशेनं आपलं प्रस्थान आरंभ केलेलं आहे. आणि विचार करत आहेत की मला असं वाटलं होतं की माझे बाबा हे मला एखाद्या संन्यस्त साधूकडे, वितरागी महापुरुषाकडे पाठवतील, परंतु माझे बाबा म्हणत आहेत की तू राजे जनकांची भेट घेऊन ये. सामान्य माणसाकडे जर का तुम्ही मी पाहिलं तर जरासं सुख प्राप्त झालं, जरासे भोग जर का तुम्हाला मला प्राप्त झाले तर आपण त्या भोगामध्ये आपलं समस्त जीवन व्यतीत करतो. पण जनकांकडे जर का पाहिलं तर जनक राजे आहेत आणि राजांकडे काही वैभव कमी नसतं महाराज. राजवैभव प्राप्त झालेला आहे, संपत्ती प्राप्त झालेली आहे, दास आहेत, दासी आहेत, नाना प्रकारचे भोग आहेत. आणि एवढे भोग असून सुद्धा या भोगांमध्ये जो अखंड राहतो आहे असा राजा जनक, आणि याच्याकडे मला माझ्या बाबांनी पाठवलं आहे. शंका उत्पन्न झाली राजा जनकांच्या अवस्थेबद्दल. पण पहा, साधू संत सतग्रंथ तुम्हाला मला सांगत असतात की एखाद्याच्या बाह्यंगावरून त्याची अवस्था मनुष्याने पाहत जाऊ नये. साधू संतांचं परीक्षण हे बाह्यंगावरून करत नसतात. साधू संत तुम्हाला मला दिसायला कसे जरी दिसले, मग त्यांच्याकडे जर का पाहिलं तर ते राजवैभवाने युक्त जरी असले किंवा फकीरीचं जीवन जरी ते जगत असले, मग ते फकीर आहेत याचा अर्थ ते साधू नाहीत असं होत नाही. किंवा त्यांच्याकडे जर राजवैभव प्राप्त आहे तर याचा अर्थ ते साधू नाहीत असा होत नाही महाराज. साधूंना काय प्राप्त आहे आणि काय नाही हे आपण ज्या वेळेला त्यांची शरणागती करू, ज्या वेळेला त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही मी जाऊ, त्यावेळेला तुम्हाला मला त्याचा बोध प्राप्त होत असतो की खरंच साधू संतांकडे कोणती संपत्ती आहे. म्हणून साधू संतांचं परीक्षण करत असताना बाह्यंगावरून त्यांचं परीक्षण करत जाऊ नये. आणि हाच विचार आज शुकदेवजी महाराजांच्या मनामध्ये आलेला आहे. शुकदेवजी महाराजांना माहित नाही की राजे जनक यांची अवस्था कशी आहे, पण वेदव्यासजी महाराज पूर्णपणे या जाणीवेमध्ये आहेत. वेदव्यासजी महाराजांना पूर्णपणे हे ठाऊक आहे की राजा जनक हा कोणत्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. कारण राजे जनक हे वेदव्यासजी महाराजांचे सतशिष्य आहेत. राजे जनकांना जी विदेह अवस्था आज या ठिकाणावरती प्राप्त झालेली आहे ही वेदव्यासजी महाराजांच्या कृपेतून प्राप्त झालेली आहे. म्हणून एखादा सतशिष्य हा कसा आहे याची ओळख, याची पारख ही त्याच्या सद्गुरूंनाच असते. इतरांनी त्याच्या बाह्यंगावरून, त्याच्या वर्तणुकीवरून असं ठरवत जाऊच नये.
मुळात आपल्या बुद्धीचे तारे सामान्य मनुष्याने तोडूच नये ना महाराज. तो साधक कसा आहे हे त्याच्या सद्गुरूंना ठाऊक, तो भक्त कसा आहे हे त्याच्या भगवंतांना माहीत, आणि ते साधू कसे आहेत हे त्यालाच माहीत जो त्यांच्या शरणागतीमध्ये गेलेला आहे, ज्याने आपलं संपूर्ण जीवन हे साधूच्या चरणाजवळ व्यतीत केलेलं आहे, त्याला माहीत की साधू कसे असतात. म्हणून तुम्ही मी प्रथम दर्शनी त्यांचं बाह्यांग पाहून त्यांचं वर्तन पाहून ठरवत जाऊच नाही. ज्या वेळेला विचार करायची तुमच्या माझ्यावरती वेळ येते त्यावेळेला विवेक बुद्धीने सद्ग्रंथ पाहून घ्यावेत, ग्रंथ पहावेत, संत पहावेत, भगवंत काय म्हणतात हे पहावं, हे ऐकावं आणि मग ठरवावं. आणि आज असाच प्रसंग आज शुकदेवजी महाराजांच्या सोबत घडलेला आहे. या मृत्यूलोकामध्ये साधू, संत, महापुरुष हे फकीर होऊन राहत असतात. त्यांच्याकडे जर का तुम्ही मी पाहिलं तर अंगावरती वस्त्र नाही, काही काहींच्या अंगावरती वस्त्र आहे तर फाटलेले आहेत, मळालेले आहेत. जवळ पाहावं तर एखादी साधी झोळी आहे. रोज हातावरती भिक्षान्न घेत आहेत आणि उदरनिर्वाह आपला करत आहेत. मग त्यांच्या दिसण्यावरून जर का ते आपल्याला फकीर दिसत आहेत तर याचा अर्थ ते खरंच फकीर असतील का महाराज? अहो, भगवंत तर म्हणतात की या मृत्यूलोकामध्ये जेवढं वैभव अन्य कुणालाही प्राप्त झालेलं नाही तेवढं वैभव हे एका फकीर साधूकडे असतं. त्या समस्त वैभवांनी तो परिपूर्ण झालेला असतो साधू, परंतु तरी सुद्धा त्या भोगामध्ये, त्या विषयांमध्ये किंचित मात्रही त्याचं मन अडकत नाही. कारण या साऱ्या अवस्थांच्या पुढे निघून गेलेले असतात साधू महापुरुष. या समस्त सृष्टीला, या समस्त सृष्टीचं उदरभरण करण्याचं सामर्थ्य त्या फकीराकडे असतं महाराज. या समस्त सृष्टीला आपल्या मायेच्या पांघरुणामध्ये आपलंसं करण्याचं सामर्थ्य त्या फकीराकडे असतं. आणि ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राचा जर का तुम्ही मी विचार केला तर कसे आहेत ज्ञानोबाराय, कसे आहेत निवृत्तीनाथ, कसे आहेत सोपान काका आणि कशी आहे आदिशक्ती मुक्ताबाई. त्यांच्या अवताराचा जर का तुम्ही मी विचार केला तर निवृत्तीनाथ हे कुणाचे अवतार आहेत? भगवान शंकरांचे. ज्ञानोबाराय हे कुणाचे अवतार आहेत? महाविष्णूचे. सोपान काका कुणाचे अवतार आहेत? ब्रह्मदेवांचे. आणि मुक्ताबाई पहावी महाराज तर आदिशक्ती, जगतजननी, भवानी, जगदंबा मूर्तिमंत प्रगट आहे मुक्ताबाईच्या रूपाने. मग साक्षात हे परब्रह्म जर का या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलेले आहेत तर यांच्याकडे सामर्थ्य काही कमी असेल का? यांच्याकडे वैभव काही कमी असेल का महाराज? पण त्यांचं जीवन जर का तुम्ही मी पाहिलं तर कशी ही चार भावंड या आळंदीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहेत. ज्ञानोबारायांच्या खांद्यावरती एक झोळी आहे, हातावरती करपात्री भिक्षान्न मागत आहेत ज्ञानोबाराय आळंदीच्या गल्लींमध्ये. ओलांना सुद्धा मागत नाहीत, कोरांनाच मागत आहेत. पण कशी अवस्था करून ठेवली होती आळंदीकरांनी ज्ञानोबारायांची. ज्या वेळेला भिक्षा मागण्यासाठी ज्ञानोबाराय यायचे, शेण कालवलेलं, माती कालवलेलं पीठ ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये जाऊन पडतं आहे. काही काहींच्या दारासमोर गेलं तर भिक्षा तर दूर महाराज, पण नको नको अशा शब्दामध्ये ज्ञानोबारायांचा, त्यांच्या मात्या पित्यांचा अपमान ते गृहस्थ करत आहेत. एवढं खडतर जीवन ज्ञानोबारायांचं, एवढं खडतर जीवन निवृत्तीनाथांचं, एवढं खडतर जीवन सोपान काकांचं, आदिशक्ती मुक्ताबाईचं.
पण सामर्थ्याचा विचार केला तर सामर्थ्य काही कमी होतं का? कोरान्न मिळतं आहे आणि ज्या वेळेला ज्ञानोबारायांना ते जरासं कोरान्न प्राप्त होईल, ते कोरान्न ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या हवाली करतात आणि मुक्ताबाई जे काही प्राप्त झालं असेल त्याच्यातून जरासा स्वयंपाक करतात आणि ही चारही भावंड सिद्ध बेटावरती आपलं जीवन व्यतीत करत आहेत. तपश्चर्या चालू आहे. अखंड समाजाला बोधाचं दान करणं आरंभ केलेला आहे. ज्ञानेश्वरी मुखामधून निघालेली आहे, हरिपाठ मुखामधून निघालेला आहे. नाना प्रकारचे अभंग, नाना प्रकारचा उपदेश, चांगदेवांवरती कृपा, विसोबा खेचरांवरती कृपा, रेड्यावरती कृपा ज्ञानोबारायांकडून घडते आहे. सच्चिदानंद बाबांचा उद्धार ज्ञानोबारायांकडून घडतो आहे. एवढं सारं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारायांना प्राप्त झालं, त्या ज्ञानोबारायांना तुम्ही मी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला कसं रूप आहे ज्ञानोबारायांचं? त्यांच्या बाह्यांगावरून आपण म्हणू शकतो का की हेच ज्ञानोबाराय आहेत की ज्यांनी ज्ञानेश्वरी प्रगट केली? 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांचं रूप तुम्ही मी जर का पाहिलं तर कुणी म्हणू शकेल का की हाच तो ज्ञान आहे ज्याने सच्चिदानंद बाबांचा उद्धार केलेला आहे? निवृत्तीनाथांकडे तुम्ही मी जर का पाहिलं तर कोणी म्हणू शकेल का की बालवयामध्ये याच निवृत्तीनाथांवरती गहिनीनाथांची कृपा झालेली आहे आणि हे गहिनीनाथ आज निवृत्तीनाथ म्हणून तुमच्या माझ्यासमोर प्रकट आहेत? नाही महाराज, बाह्यांग बघत जाऊ नये. साधू जर तुम्हाला मला ओळखायचाच असेल, साधूची जर का तसं पाहायला गेलं तर मुळात साधूची परीक्षाच तुम्ही मी घेऊ नये. ज्याच्याकडे पाहून आपल्या मनामध्ये भगवत भाव जागृत होईल, समजून घ्यावं तो साधू आहे. आज ज्ञानोबारायांकडे तुम्ही मी पाहतो, ज्ञानोबारायांना पाहिल्याबरोबर काय आठवतं? पांडुरंग परमात्मे आठवतात. निवृत्तीनाथांकडे तुम्ही मी पाहिलं तर काय आठवतं? भगवान शंकर तुम्हाला मला आठवतात. नामदेव रायांकडे तुम्ही मी पाहिलं तर काय आठवतं? विठ्ठलाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये असलेला कटेवरती हात ठेवून उभा असलेला पांडुरंग तुम्हाला मला आठवतं. गोरोबा काकांकडे तुम्ही मी पाहिलं तर विठ्ठल तुम्हाला मला आठवतात. मीराबाईकडे तुम्ही मी पाहिलं तर कृष्ण रूप तुम्हाला मला मीराबाई दान करते आहे. देवकी मातेकडे पाहिलं, यशोदा मातेकडे पाहिलं तर बाळकृष्ण, त्या दोघी माता तुम्हाला मला दान करत आहेत. म्हणून ज्याच्याकडे पाहून आपल्याला भगवत स्वरूपाची अनुभूती येईल, भगवंतांचं स्मरण ज्यांच्याकडे पाहून होईल महाराज, समजून घ्यावं समोर उभी असलेली ती आकृती, ती व्यष्टी ही साधू आहे. आणि आज शुकदेवजी महाराजही तोच विचार करत आहेत की कशाला बाबांनी मला राजाकडे पाठवलं असेल. आणि हाच विचार करत करत शुकदेवजी महाराज मिथिला नगरीमध्ये येऊन पोहोचले आणि ज्या राजवाड्यामध्ये राजे जनक राहत होते त्या राजवाड्याच्या महाद्वारावरती आगमन झालं शुकदेवजी महाराजांचं. शुकदेवजी महाराजांना आलेलं पाहिलं आणि द्वारपालांनी रोखलं. म्हटले, आपण कोण आहात? त्यावेळेला शुकदेवजी महाराज स्वतःचा परिचय द्यायला लागले की मी वेदशास्त्र संपन्न महाज्ञानी महातपस्वी असलेल्या वेदव्यासजी महाराजांचा मी पुत्र शुकदेव आहे. द्वारपाल म्हटले, काही हरकत नाही, तुमचा निरोप मी राजा जनकांपर्यंत देतो, तुम्ही काही काळ इथं थांबा म्हटले. एक सैनिक आतमध्ये जाऊन पोहोचला, राजे जनकांना वार्ता दिली. म्हटले, वेदव्यासजी महाराजांचे सुपुत्र शुकदेवजी महाराज आज आलेले आहेत. हे ऐकलं आणि राजे जनक म्हणाले,
शुकदेवांना म्हणा तुम्ही आतमध्ये येऊ नका. शुकदेवांना आतमध्ये पाठवू नकोस, त्यांना त्याच ठिकाणावरती उभं कर. सैनिक महाद्वारावरती येऊन पोहोचला. शुकदेवजी महाराजांना सांगितलं, म्हटले राजा जनकांनी तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही. आणि शुकदेवजी महाराजांच्या मनामध्ये विचार आला की किती गर्विष्ठ राजा आहे हा, किती अहंकारी राजा आहे हा, की मी राजा शुकदेव, मी वितरागी महात्मा शुकदेव याच्या महाद्वारावरती आलेला असून सुद्धा हा मला आतमध्ये जाण्याची परवानगी यानं दिलेली नाही. जरासा क्रोध आला. म्हटले काही हरकत नाही, मी याच ठिकाणावरती थांबलो. बराच वेळ झाला. शुकदेवजी महाराजांना आता काही राहावलं गेलं नाही. पुन्हा एका सैनिकाकडे वार्ता पाठवली. तो सैनिक राजांपर्यंत जाऊन पोहोचला आणि सांगितलं, म्हटले राजे, अहो शुकदेवजी महाराज अजूनही महाद्वारावरतीच उभे आहेत, त्यांना आतमध्ये घेऊन येऊ का म्हटले. त्यावेळेला राजे जनक म्हणतात की शुकदेवांना म्हणा तुम्ही तुमच्या सोबत जे काही आणलं असेल ते तिथंच महाद्वारावरती ठेवा आणि आतमध्ये या. हा निरोप जसाच शुकदेवजी महाराजांच्या कानावरती जाऊन पोहोचला. शुकदेवजी महाराज विचार करायला लागले. म्हटले माझ्याजवळ असून असून आहे तरी काय, उग लोकलज्जा म्हणून ही लंगोटी, ही कौपीन मी धारण केलेली आहे, नसतं ती सुद्धा मी धारण केली नसते. माझ्याजवळ जर का काहीच नाही आणि राजे जनक म्हणत आहेत की तुम्ही जे काही आणलं असेल ते महाद्वारावरती सोडून वापस या. बराच वेळ शुकदेवजी महाराजांनी विचार केला आणि मग लक्षात आलं की राजे जनक जर का मला सारखी सारखी तीच वार्ता देत आहेत, तीच सूचना जर का मला देत आहेत, तर याचा अर्थ राजे जनक सांगत आहेत की शुका, तू तुझ्यासोबत जो मीपणा आणलेला आहे, जो अहंकार आणलेला आहे की मी शुकदेव वेदव्यासजी महाराजांचा सुपुत्र, हा जो मीपणा आणलेला आहे, हा जो अहंकार आणलेला आहे, तो तुला महाद्वारावरती सोडून आतमध्ये यावं लागेल. बोध प्राप्त झाला शुकदेवजी महाराजांना. आपला अहंकार त्याच ठिकाणावरती त्यागला आणि शुकदेवजी महाराज राजे जनकांपर्यंत जाऊन पोहोचले. राजे जनकांनी शुकदेवजी महाराजांना आलेलं पाहिलं आणि वंदन केलं. शुकदेवजी महाराजांनी राजे जनकांना वंदन केलं. राजे जनक जाणत होते की माझे गुरु, माझे सद्गुरु वेदव्यासजी महाराजांचा हा सुपुत्र आहे. आणि शुकदेवजी महाराजांचा अधिकार सुद्धा माहीत होता की शुकदेवजी महाराज हे भगवान शंकरांचे अवतार आहेत. आणि भगवान शंकर म्हणजे मूर्तिमंत वैराग्य. आणि हाच वैराग्याचा अवतार म्हणजे शुकदेव आहे. अधिकार माहीत होता, सामर्थ्य माहीत होतं. आणि शुकदेवजी महाराज आणि राजे जनक विराजमान झालेले आहेत. सुंदर अशा प्रकारचा संवाद दोघांमध्ये आरंभ झालेला आहे. राजे जनक म्हणतात, शुका, कशासाठी इथं आलेला आहेस. त्यावेळेला शुकदेवजी महाराज म्हणतात, म्हटले राजे, अहो माझे बाबा अर्थात वेदव्यासजी महाराजांची अशी इच्छा आहे की मी विवाह करावा. म्हटले मग तुझं म्हणणं काय आहे. मला तर असं वाटतं की मला विवाह करायची अजिबात इच्छा नाही. मला या प्रपंचाचा, या संसाराचा त्याग करून मला अरण्यामध्ये निघून जायचं आहे, वनामध्ये निघून जायचं आहे. छोटीशी पर्णकुटी मला बांधायची आहे आणि माझं संपूर्ण जीवन मला हे भगवत चिंतनामध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये, साधनेमध्ये व्यतीत करायचं आहे. मला विवाह करायचा नाही. हे ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांच्या मुखामधून ऐकलं राजा जनकांनी, त्यावेळेला राजे जनक म्हणतात, शुका, तुझं म्हणणं असं आहे ना की मी प्रपंचामध्ये जर का मी राहिलो तर मला या प्रपंचाचा संग प्राप्त होईल आणि या संगापासून दूर जाण्यासाठी तू वनामध्ये जाणार आहेस. म्हटले हो. मग मला सांग शुका, जरी तू वनामध्ये गेलास, वनामध्ये जरी तू पर्णकुटी बांधलीस, तुझी भक्ती साधना जरी तू आरंभ केली,
तरी तुला त्या ठिकाणावरती तुझ्या उदरभरण करण्यासाठी तुला काहीतरी अन्न खावंच लागेल. मग स्वतःचं पोट भरण्यासाठी तू फळं शोधशील, कंद मुळं फळं यांचं प्राशन करशील. कंदमुळं प्राप्त होणार नाही म्हणून तुला चिंता करावी लागेल. नाही हे जरी, पण त्या ठिकाणावरती सुद्धा पशु पक्षी प्राणी आहेच. तुला त्यांचा संग प्राप्त होईल, तुला जलाचा संग प्राप्त होईल, तुला वृक्षांचा संग प्राप्त होईल. तू नाही प्रपंचात राहिला, वनामध्ये जरी निघून गेला तरी सुद्धा तुला त्या ठिकाणावरती संग हा होणारच आहे. मग संग जर का तू कुठेही गेला तरी जर का तो तुझ्याकडून सुटल्या जाणार नाही, तर याच्यापेक्षा तू प्रपंचामध्ये राहून विवाह कर, प्रपंच कर, संसार कर्म करता करता सुद्धा तू भगवंतांची भक्ती साधना करू शकतोस. सूत्रदान करत आहेत राजा परीक्षितींना, सूत्रदान करत आहेत शुकदेवजी महाराजांना राजे जनक, की भगवंतांची भक्ती साधना करण्यासाठी तुला कोणत्याही प्रकारच्या संघाचा त्याग करायची आवश्यकता नाही म्हटले. तू प्रपंचामध्ये राहून सुद्धा भगवंतांची भक्ती साधना करू शकतोस आणि वनामध्ये राहून सुद्धा करू शकतोस. पण संघाचा जर का विचार केला तर संघ तुला दोन्ही ठिकाणावरती सुद्धा प्राप्त होणार आहे. मग याच्यापेक्षा तू प्रपंच कर्म करत असताना, संसार कर्म करत असताना, करत असलेला संसार, करत असलेला प्रपंचाचं कर्म हे भगवंताला, भगवतीला अर्पण करून निसंग होऊन तू तुझी परमप्राप्ती, भगवत प्राप्ती ही करून घेऊ शकतोस. याचं वर्णन करत आहेत. आणि हे सूत्र आज शुकदेवजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं की खरंच आहे ना, ज्या संघाचा त्याग करण्यासाठी, ज्या मायेचा त्याग करण्यासाठी मी सर्व संघ परित्याग करून वनामध्ये जाणार होतो, तो संघ, ती माया मी प्रपंचामध्ये राहून सुद्धा यातून मुक्त होऊ शकतो. मग कसं मुक्त होता येतं याच्यामधून? तर याला एक सूत्र दान केलं की जे काही प्रपंच कर्म, संसार कर्म तुम्ही मी करू, ते सारं प्रपंच कर्म हे भगवंतांना दान करायचं. आणि मनोमन एक संकल्प घ्यायचा किंवा एक बोध तुमच्या माझ्या हृदयामध्ये घट्ट करून ठेवायचा की हा जो प्रपंच मी करतो आहे, हा जो संसार मी करतो आहे, हा मी भगवंतासाठी करतो आहे. त्यांनी आज्ञा केलेली आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या कृपेसाठी साधन म्हणून मी या ठिकाणावरती प्रपंच करतो आहे. आणि अशा प्रकारे जर का हा बोध तुम्ही मी जर का आपल्या मनामध्ये ग्रहण केला, दृढ केला, आणि त्या बलावरती जर का तुम्ही मी आपलं प्रपंच कर्म करत असलो, तर तुम्ही मी भलेही संघात असो, आपण कायम निसंगी म्हणूनच आपण वर्तलो जाऊ. आणि हे सूत्र जनक राजांनी वर्णन करून सांगितलं आणि निश्चय केला शुकदेवजी महाराजांनी की मी विवाह करण्यासाठी तयार आहे. आणि शुकदेवजी महाराज येऊन पोहोचले वेदव्यासजी महाराजांजवळ. वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना आलेलं पाहिलं आणि लक्षात आलं की जो बोध, जे सूत्र, जे सिद्धांत मला माझ्या शुकाला दान करायचं होतं, त्या सिद्धांताने आज माझा शुक परिपूर्ण झालेला आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, वेदव्यासजी महाराज, बाबा मी विवाह करण्यासाठी तयार आहे म्हटले. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना. पितरांची कन्या पिवरी हिच्यासोबत शुकदेवजी महाराजांचा विवाह वेदव्यासजी महाराजांनी लावून दिलेला आहे. आणि वेदव्यासजी महाराज शुकदेवजी महाराजांच्या गृहस्थाश्रमाचं सुख भोगत आहेत, वात्सल्य भोगत आहेत. शुकदेवजी महाराजांना याच प्रसंगामध्ये 4 पुत्र आणि 1 कन्या प्राप्त झाले. कृष्ण, गौरप्रभू, भूरी आणि देवश्रुत हे 4 पुत्र आणि कीर्ती नावाची 1 कन्या शुकदेवजी महाराजांना प्राप्त झालेली आहे. जसा संसार करायला पाहिजे, जसा गृहस्थाश्रम करायला पाहिजे, तसा गृहस्थाश्रम वेदव्यासजी महाराज हे शुकदेवजी महाराजांचा पाहत आहेत.
संसारामध्ये आहेत शुकदेवजी महाराज, परंतु तरी सुद्धा त्या संसारामध्ये असलेल्या आसक्तीचा, ममतेचा जरासाही लवलेश हा शुकदेवजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये नाही. निस्संग होऊन वर्तन करत आहेत शुकदेवजी महाराज. आणि ही गोष्ट वेदव्यासजी महाराजांच्या सुद्धा एक दिवस लक्षामध्ये आली की माझा शुक जो वैराग्यपूर्ण आहे, ज्याने माझ्या इच्छेखातर या गृहस्थाश्रमामध्ये आरंभ केलेला आहे, या गृहस्थाश्रमाचं पालन जो करतो आहे, असा माझा शुक आता एका उच्चतम अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि एक दिवस शुकदेवजी महाराज म्हणतात, बाबा तुमची इच्छा होती, तुम्ही मला आज्ञा केली होती, म्हणून मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. जसा गृहस्थाश्रम करायला पाहिजे तसा गृहस्थाश्रम मी संपन्न केलेला आहे. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मला या सर्व संघाचा त्याग करून मला पूर्णपणे भगवंतांची भक्ती साधना, नामचिंतन करण्यामध्ये मला माझं जीवन व्यतीत करायचं आहे. मला तुम्ही परवानगी द्या. आता शुकदेवजी महाराजांच्या मुखामधून हे ऐकलं महाराज. दुःख झालं वेदव्यासजी महाराजांना. माझा पुत्र आता माझ्यापासून अंतरणार आहे याचं दुःख झालं. आणि कुणाला असं वाटतं महाराज की माझ्या पुत्राने माझ्यापासून लांब जावं. एखादा कुपुत्र जरी असला तरी सुद्धा आपल्या आईला, आपल्या पित्याला असं कधीच वाटत नाही की त्याने माझ्यापासून लांब जावं. आणि शुकदेवजी महाराजांसारखे वैराग्यशील परमज्ञानी असणारा पुत्र जर का वेदव्यासजी महाराजांना प्राप्त झालेला आहे, तर आज वेदव्यासजी महाराजांना दुःख होत आहे. पण शुकदेवजी महाराजांची अवस्था सुद्धा लक्षात आली आणि आज वेदव्यासजी महाराज शुकदेवांना रोखू शकले नाही. वेदव्यासजी महाराजांची परवानगी घेतली आणि शुकदेवजी महाराज वनामध्ये बद्रिकाश्रमामध्ये निघून गेले. इकडं आश्रमामध्ये पुन्हा एक वेळेला वेदव्यासजी महाराज एकटेच राहिले.